लक्ष्मी विला साखर कोळीवाडा। अजय चौलकर आपलं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आमदार साहेबांनी जे आपल्यासाठी दिलेलं आहे। वीरच्या पोस्टरला आपण मारलेला 6 सरळ जाऊन लागला होता, त्यानिमित्त आमदार साहेबांनी 2000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं होतं आणि आपण ते पटकावलेलं आहात। आपण कृपया व्यासपीठावर या। अजय चौलकर। अजय चौलकर समोर या। आमदार साहेबांच्या बॅनरला जर बॉल डायरेक्टली हिट केला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आमदार साहेबांनी लावलं होतं। ते पारितोषिक घेण्यासाठी अजय चौलकरने समोर यायचं आहे। अजय चौलकर या मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 हे तिसरं पर्व आपण पाहतोय। तिसऱ्या पर्वाच्या निमित्तानं स्तुत्य असे उपक्रम आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण 73वी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ज्या रायगड जिल्हा संघाने तृतीय क्रमांकाने जिंकली अशा विजयी खेळाडूंचा यथायोग्य सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झाला। शंभूराजे वॉरियर्स आपण मैदानाच्या मधून थोडस मागे या, थोडस लक्ष द्या मित्रांनो। कॉमेंटेटर तुमचा थोडासा वेळ घेतोय। आता जे छायाचित्र मुख्य मंचाच्या समोर झालं ना मित्रांनो, सन्माननीय रामनाथजी मलव, विजयजी भाटे, केसरीनाथजी भाटे, नरेशजी झिटे, मोहन बावरे, पुरुषोत्तम धारव आणि दत्ताराम कटवटे या आपल्या आमदार साहेबांच्या जुन्या सवंगड्यांसोबत, ज्यांच्यासोबत आमदार साहेब क्रिकेट खेळलेत आपल्या युवा कारकिर्दीमध्ये, अशा सर्व सहकाऱ्यांच्या सोबत एक विशेष छायाचित्र त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आणि या सर्व आमदार साहेबांच्या जुन्या सवंगड्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो। अजय चौलकर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। आकाश। बेंगो पहिला विकेट, पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय। बट ऍक्च्युअल मध्ये स्कोर कार्ड वरती सर 1 विकेट लिहिली जाते, पण मी म्हणाल कैवल्य पाटील जो बाद झालाय ही संघासाठी मिळे, पण अपोजिट टीम ही काउंट करताना 5 गडी बाद करणार अशी विकेट आपल्याला पाहायला मिळाली। धन्यवाद सर। व्यासपीठावर आपण पाहताय पेण तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी सन्माननीय राहुलजी पाटील, चंद्रकांतजी पाटील, प्रमोदजी मोरे, लहूजी पाटील, नरेशजी शिंदे, विलासजी कोळी, संतोषजी पाटील, तसेच सन्माननीय विजयजी कदम, राजेशजी मोकल, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय भरतजी बेलोशे, सन्माननीय सुभाषजी खेडेकर, संतोषजी ठाकूर, रत्नाकरजी पाटील आणि सुनीलजी दिवेकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण आमदार साहेबांच्या समवेत एक स्नेहभेट आणि त्या ठिकाणी एक छायाचित्र। सर्व मान्यवरांचे आभार आहेत। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। हाय हॅलो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे। सलामीची आलेली जोडी इथून मात्र फुटली तुटली, त्याला भाग पाडलं किशोर नाईकच्या भारदस्त वेगवान गोलंदाजीने। त्रिफळाची बाद केलं आणि तदनंतर मात्र कैवल्य पाटील नावाचं वादळ इथे मात्र स्वस्तात शमलं असं म्हणावं लागणार आहे। वन डाऊन साठी आलेला बॅटर रोहा तालुक्याला बिलॉंग करत असताना शाकिब सिद्दीक मैदानाच्या आत आलाय। यावेळेला जोरदार अपील करण्यात आलंय। पंचांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेट वरती हिट करतो की नाही या गोष्टी पडताळून पाहिल्या आणि लेग बाय स्वरूपातील या 2 धावा मिळणार आहेत।
6 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. पहिलं षटक मैदानाच्या प्रगती पथावर आहे. किशोर नाईक गोलंदाजीसाठी आलाय. वेगवान गोलंदाजी करतोय. त्याचा तो रनअप, त्याचा तो स्वॅग, त्याचा तो भन्नाट वेग फलंदाजांसाठी कर्दनका ठरतोय हे विसरून चालणार नाहीये. ऍज पर मी म्हणेन की किशोर नाईक मला आहे ना थोडासा ग्लेन मॅग्रेथ सारखा दिसतोय. जेव्हा तो धावत येतो, जेव्हा तो ऍक्शन मध्ये आणि जो रिलीज करतो ना, थोडा का होईना ग्लेन मॅग्रेथची छबी थोडीशी दिसते. ऑस्ट्रेलियाचा कर्दनकाळ होता तो. या वेळेला मोठा फटका खेळलाय ऑन साइडच्या दिशेने. शाकिब सिद्दीकने सिद्ध करून दाखवलं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आमदार साहेबांच्या बॅनरला जो डायरेक्टली बॉल हिट करेल त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. ते पारितोषिक मी आमदार साहेबांना देण्याची विनंती करतो. इथे अजय चौलकरने ते पारितोषिक जिंकलेलं आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. शाकिब सिद्दीक स्ट्राईक वरती ना लिव्ह केला, गुड लिव्ह म्हणू पण काय म्हणत नाहीये. त्यांची डाऊट काय दिला ना, फेअर आहे, फेअर आहे, बॉल फेअर आतापर्यंत पाहायला मिळतोय. शाकिब सिद्दीक स्ट्राईक वरती आहे. रोहाचा सुपरस्टार मी म्हणू शकतो. कारण का रोहा तालुका प्रीमियर लीगची या वर्षीची मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याच्याकडे आहे, म्हणून म्हणू शकतो बेस्ट ऑलराऊंडर. यावेळेला उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्ररक्षकाने चुकी केली. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती चुकीला माफी नाही. चेंडू सीमा रेषा पार, कडकडीत चौकार. दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. फॅन मुवमेंट आली. आपण पाहिलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा एक लहानगा फॅन आला आणि तो म्हणतोय रील स्टार सुपरस्टार गुड्डा जाधव याच्यासोबत मला फोटो काढायचा आहे. ही सुद्धा एक फेम जी आहे ना फार वेगळी आहे आणि हे गुड्डा जाधवने कमवलंय. त्याला सुद्धा आपण देऊया शुभेच्छा दिल्या आपण. शाकिब सिद्दीकच्या त्या फटक्याला सुद्धा प्रसंगावधान राखलं. त्यांनी रूम बनताना पाहिली चेंडू रूम मिळू शकतो आणि यावेळेला मात्र चौकार खेचला. सॉरी टू इंटरप्ट. हे IPL चे कॅमेरामन्स का आलेत या ग्राउंड वरती? कारण का जस्ट काहीतरी मी सुद्धा पाहिलं आणि तुम्ही सुद्धा काहीतरी पाहिलं. फक्त पॉपकॉर्न नव्हते, पॉपकॉर्नच्या बदली चणे हातामध्ये होते. स्क्रीनवरती आपण पाहतो शुभ सन्मान होताना वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 पाहण्यासाठी. आणि अलिबागचं क्रिकेट हे बाकी क्रिकेटपेक्षा वेगळं काय हे टॉपिक घेऊन येतो. अलिबागमध्ये क्रिकेट पाहण्यासाठी जेवढे पुरुष वर्ग येतो तितकाच महिला वर्ग सुद्धा येतो. म्हणजे या ठिकाणी आहे ना जेवढं क्रिकेटला मेल्स जेवढे आपण म्हणतो ना फॉलो करतात त्याहून जास्त त्यांच्या घरातल्या फिमेल सुद्धा फॉलो करतात. आणि त्याच्यामुळं रायगडमध्ये किंबहुना दक्षिण रायगडमध्ये अलिबागमध्ये सर्वात जास्त क्रिकेट किंबहुना मुरुड रोहा या 2 तालुक्यांच्या माध्यमातून. हा चांगला बॉल आहे. यस टॉपिक वरती येतो. अलिबागमध्ये जर क्रिकेट तुम्ही पाहिलात ना तर मुरुड तालुक्यात किंवा रोहा तालुक्यामध्ये ह्या 2 तालुक्यांना एकत्रित करून जितक्या टुर्नामेंट्स होतात ना तितक्या एकमेव म्हणजे तितक्या टुर्नामेंट्स अलिबागमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे क्रिकेट आहे. अलिबागने क्रिकेटवरती अथोनात प्रेम दिलंय. हा लाऊड अपील LBW पकडलं जाळ्यामध्ये फलंदाज बाद. हैदरा हटके 100% आयोजन अलगे. धन्यवाद डीजे आभार आहेत. नुकतंच वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या निमित्तानं व्यासपीठावर ग्रुप ग्रामपंचायत नागावचे माजी सरपंच सन्माननीय निखिलदादा मयेकर यांचं शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून निखिलदादांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. आभार आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नाही बघा ना इथून मात्र सर्व गुणी गुणवंत कलाकारांचे इथे गुणगौरव केले जातात आणि हे आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी निर्माण केलेलं हे व्यासपीठ आहे. आणि म्हणूनच आमचा नेता म्हणून आम्ही स्वाभिमानाने अर्थातच दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांना म्हणतो. कारण इथे जनसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने इतकं मोठं प्लॅटफॉर्म उपस्थित केलं. त्याच वेळेला तुम्ही कलाकार आहात, तुम्ही काहीतरी छबी सोडली आहेत ना, मग तुमचा गुणगौरव करण्यासाठी हाच तो एक उत्तम व्यासपीठ आहे. ही खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर हा दृष्टिकोन
आमदार साहेबांचा नेहमीच राहिलाय आणि त्यासाठी एक अलिबागकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. अभिमान वाटणारी गोलंदाजी मैदानाच्या आत अविनाश सुरतीने सुद्धा केली आहे. राजपुरी विभागाला बिलॉंग करतोय आणि आज मैदानाच्या आत आग ओखणारी गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू वाईड जरी आला असेल ना तरी मी म्हणेन वाईड सुद्धा एक फॉर्म्युला आहे. वाईड चेंडूवरती सुद्धा बऱ्याच वेळेला फलंदाजाचा पेस कमी केला जातो, त्याच वेळेला थोडासा माइंडसेट बदलला जातो आणि नेक्स्ट चेंडूवरती बरेचसे इंटरेस्टिंग सरप्राइजेस असतात. हा सरप्राईज इथून मात्र ऑप्शनच्या बाहेर वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. दुसरं षटक मैदानाच्या आत 15 धाबा, 2 फलंदाज बाद झालेत. अविनाश सुरती यू ब्युटी. दिल्लीचा आशिष आगरकर म्हणून एक गोलंदाज, ज्याला इंडियन मलिंगा बोललं जायचं टेनिस क्रिकेटचा, तो सुरुवातीला 2-3 व्हाईट टाकूनच करायचा, पण त्याच्यानंतर फ्लो पकडायचा आणि विकेट घ्यायचा. कदाचित अशी स्ट्रॅटर्जी असू शकते का की व्हाईट टाकायचा, थोडा फ्लो तोडायचा प्रयत्न करायचा आपल्याला. येस, आशिष नाखवा यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि वासुदेव नाखवा यांच्याकडून ओव्हरमध्ये जो गोलंदाज 2 विकेट घेईल त्याला 1000 रुपयाचं बक्षीस. कॉमेंट्री बॉक्स. बघा विकेटची चर्चा केली आहे, विकेट आली आहे सुद्धा. गौरव राऊळ इथून मात्र बाद होईल. एका पाठोपाठ एक फलंदाज नागेश्वर आवाज संघाने गमावलेत. वेल डन, फलंदाज बाद. आहे बोले तो एकदम क्लास, बोलतात सारे त्याला बोलतात सारे त्याला बोलतात सारे त्याला अरे होती है एंट्री उसकी झकास, पहचान नावाची आहे हो खास. आणि सेलिब्रेशन पाहतोय ऑन स्क्रीन वरती ज्या पद्धतीने यस 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 शेक हँड्स, टाळ्या जमतात, टाळ्या झाल्याच पाहिजे. कारण का ज्या पद्धतीची कामगिरी आपण करताय ना, ज्या फ्लो मध्ये आतापर्यंत तुम्ही बॉलिंग करताय ना, त्या फ्लोच्या नुसार अविनाशने मैदानावरती काही ना काहीतरी करून दिलंय. आपल्या आयुष्यातील मी म्हणेन की आपला एक्स फॅक्टर जो आहे ना, तो मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. त्यांनी सिद्ध करायला आलेला आहे. का मी राजपुरीवरून अलिबाग मध्ये आलोय, का मी या तलवार क्रीडांगणावरती आलोय, कारण का मी नाही तर माझ्यासोबत आलेले माझे वर्गमित्र, माझ्या गावातले सर्वजण, त्या सर्वांची अपेक्षा एकच आहे, जेव्हा अविनाश तू चालशील ना, तुझं नाव लौकिक होईल, तेव्हा आमच्या गावाचं, आमच्या संघाचं नाव ऑटोमॅटिकली लौकिक होणार आहे. सो ही पूर्णपणे म्हणजे तुम्हाला अविनाश एकटा खेळताना आकाशवर पाहायला मिळत असेल, बट ऍक्च्युअल मध्ये तो अविनाश एकटा नाही दिसत आहे. त्याच्या पाठीमागे असलेला संपूर्ण तो राजपुरीचं पूर्ण गाव त्याच्या पाठीमागे आहे. सर्वजण प्रेयर्स करतात, प्रार्थना करतायत की अविनाश आमचा चालला पाहिजे. पण त्या अविनाशला थांबवण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक येणार आणि ज्या पद्धतीने विवेकची आतापर्यंत शैली राहिली आहे, मिडल ऑर्डर तो सांभाळतो आणि मिडल ऑर्डर आता कशा पद्धतीने घेऊन पुढे सरकणार. बघा यावेळेचा बॉल शरीरापासून दूर ठेवायचा आहे. आजकालचे क्रिकेटपटू ना हुशार झालेत, होमवर्क करून येतात. मला कोणत्या फलंदाजाच्या विरुद्धात कशी गोलंदाजी करायची आहे, आर्क मध्ये द्यायचं नाहीये, स्लॉट मध्ये द्यायचं नाहीये, मिडल ऑफ द बॅट करून द्यायचं नाहीये. आणि मग त्यासाठी यावेळेला मात्र आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रेड अलर्ट, इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एकदा एक फलंदाज बाद. ओव्हर हॅट्रिक साध्य केली जाते. अविनाश सुरतीची खेळी अपरंपार. फलंदाज बाद. पहचान नावाची आहे हो खास, पहचान नावाची आहे हो खास. होती पिता पाहून दा घेण्याची जमती भेट, ए होती फिदा पाहून दा घेण्याची जमती भेट. लय लय दमदार आपला महेंद्र दलविशे. सुरुवात कशी असावी, आक्रमकता असावी. ब्लेझिंग स्टार्ट म्हणतात आणि ती ब्लेझिंग स्टार्ट इथून मात्र आपण पाहतोय. अर्थातच लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघाला मिळाली आहे. पहिलं षटक हाताळलं गेलं किशोर नाईकच्या माध्यमातून, ज्याने 14 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केलं. अविनाश सुरती गोलंदाजीसाठी आला आणि महागाईच्या जमान्यामध्ये कंजूस गोलंदाजी करत असताना केवळ 1 धाव खर्च केली आणि ती सुद्धा वाईट स्वरूपातली होती. इतरत्र गोलंदाजी कौतुकास पात्र. 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. मॅच मध्ये फाउंडेशन पाया मजबूत करावा आणि तो पाया आपल्या संघासाठी मजबूत केलेला पाहायला मिळतोय. व्हेरी वेल डन. त्या अविनाशच्या ओव्हरमध्ये किंवा अविनाशच्या स्पेलमध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. यस, चॅलेंज ओव्हर 10 धावा आपल्याला बनवायचे आहेत. 10 धावांचा आपला चॅलेंज आहे. 10 केल्यावरती तुम्हाला
5 धावा ऍडिशन म्हणजे बोनस तुम्हाला मिळणार आहे जो चॅलेंज कंप्लीट केला. पण अविनाशच्या बॉलिंग बद्दल एक गोष्ट जी आपण म्हणत होतो, तारतम्य आणि तात्परता त्यांनी टिकवून ठेवली होती आपल्या बॉलिंग स्पेलमध्ये. एक वाईड आला, पण म्हणतो ना कधी कधी वाईट हा वाईट नसतो, म्हणजे वाईट बॉल हा वाईट नसतो, बट तोच फ्लो किंवा पावलावर पाऊल टाकणं किशोर नाईक करेल की शाकिब सिद्दीक दाखवेल. 4 गडी जरूर माझे बाद झाले आहेत, बट लीड करणं किंवा एक पॉझिटिव्ह अप्रोचने आता धावा बनवणं हेही तेवढंच गरजेचं आहे, कारण का स्कोर कार्ड वरती 15 धावाच लागलेल्या आहेत. सो आता एक चांगली बॅटिंग किंवा आता एक चांगली इनिंग येणं खूप गरजेचं आहे. नाही बघा ना, 15 धावा जरी धावफलकावरती लागल्या असतील ना, तर त्यातल्या पहिल्या 12 धावा या किशोरच्या ओव्हरमध्ये आल्यात. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होता. सौरभ गवाणकर त्या ठिकाणी उपलब्ध होता, शर्तीचे प्रयत्न करत होता, मात्र त्याचे प्रयत्न अपुरे राहिले आहेत. ऍट द एंड ऑफ द डे रिझल्ट मॅटर्स, आणि ते इथून मात्र 2 धावा मिळाल्यात. 17 ऑन स्कोर बोर्ड, 17 धावा धावफलकावरती लागल्यात. नागेश्वर आवाज संघ जगदोजहद करतोय ही मॅच खऱ्या अर्थानं उंचावण्यासाठी, स्वतःचं कॅलिबर आणि झालेली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न डेफिनेटली करतायत. शाकिब सिद्दीक स्ट्राईक वरती, किशोर नाईक, शाकिबने खेचायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मागे पकडला. शाकिब सिद्दीकची विकेट, मौल्यवान विकेट, फलंदाज बाद. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी शेठ, आमदार महेंद्र दळवी शेठ, आमदार महेंद्र दळवी शेठ. वीरनाथबाच्या लाडोपोटी Thank you. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. बघा या शिट्ट्या, या पिपाण्या, या टाळ्या, हे स्मित हास्य बरंच काही सांगून देते. या विकेटचं महत्व होतं, कारण धावफलकावरती 17 धावा लागल्यात, त्यापैकी 10 धावा ह्या शाकिब सिद्दीकने लगावल्या होत्या. मोठा अडथळा दूर झालाय, आणि म्हणूनच का होईना 17 धावसंख्येवरती प्रथम फलंदाजी करत असताना नागेश्वर आवाज संघाने आपण जर पाहिलं ना, तर 5 विकेट गमावलेले आपण पाहतोय. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे, खूप चांगले मॅचेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासाठी अर्थातच फॅशन स्पोर्ट ज्यासाठी आपल्याला सपोर्ट मिळालाय, मग ज्यामध्ये आपण पाहतोय अर्थातच श्री साई स्पोर्ट्स चेतनजी राणे यांचं आपण कौतुक करूयात. त्याच वेळेला 70-70 यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. आणखीन एक कौतुक केलं पाहिजे 45 स्पोर्ट्स यांचं सुद्धा, ज्यांनी आम्हाला हे टी शर्ट्स या ठिकाणी पुरवले आणि खूप कमालीची क्वालिटी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिली आहे. त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. क्वालिटी बद्दल चर्चा करतोय तर किशोर नाईक बद्दल सुद्धा चर्चा झाली पाहिजे. ऑब्व्हियसली झाली पाहिजे, कारण का दुसरा स्पेल टाकतोय आणि 14 स्कोर कार्ड वरती आहेत. बट त्याच्याहून इम्पॉर्टंट पहिल्या ओव्हरमध्ये पण विकेट प्राप्त करून दिली, दुसऱ्या ओव्हरमध्ये आला आणि त्यांनी सुद्धा विकेट प्राप्त करून दिली, आणि त्यांनी त्यांनाच मारले. म्हणजे म्हणतात ना, विकेट कोणाच घेतले, टॉपची विकेट घेतले. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. पंच वाईट बॉल जरूर म्हणतील, वाईट जरूर म्हणतील, पण त्याच वेळी ज्या पद्धतीने त्याने अप्रोच ठेवला होता, आणि किशोर नाईक जेव्हा जेव्हा आला, पहिली विकेट जेव्हा त्यांनी घेतली, नंतर शाकिबची विकेट घेतली, मारला. मी म्हणेन की विकेट घेतली, काढला बाहेर, पण टॉपच्या बॅट्समॅनलाच बाहेर काढलाय किशोर नाईक. क्लास. नाही बघा गुड्डा जाधवजी, एक गोष्ट म्हणजे योगायोगावरती तुम्ही किती विश्वास ठेवताय मला माहिती नाहीये, मात्र प्रत्येक षटकातील दुसऱ्या चेंडूवरती विकेट गेली आहे, त्यानंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा गेल्या आहेत. हे आतापर्यंतच मतीत अर्थ राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, नजरे कहीं और, इरादा कहीं और आखिर में शॉट कहीं और, ही परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते. हा फटका मिड विकेटच्या दिशेने खेळायचा होता, मात्र बॅटवरती तितकासा संपर्क चांगला होत नाहीये. म्हणजे मोबाईलमध्ये बघा कधीतरी येतं कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे, त्याच पद्धतीची परिस्थिती काहीशी मैदानाच्या आत उद्भवलेली आपण पाहतोय. धावफलकावरती इथून मात्र बदलाव झालाय. 19 ही धावसंख्या, तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 19 ऑन बोर्ड. पण ज्या पद्धतीने खेळ चालू आहे, नागेश्वर आवाज संघ एकच गोष्ट म्हणत असेल की कसंही होऊ द्या, रन बनवू द्या, रन म्हणल्या पाहिजे. अजूनही मॅच आपल्या हातामध्ये आहे. अर्धाच स्पेल तर झालेला आहे. अर्धा स्पेल पूर्ण करण्यासाठी थोडा म्हणजे मी इम्प्रोवायझिंग स्ट्रोक म्हणावा किंवा मॉडर्न डे क्रिकेट स्ट्रोक असा काहीतरी मारण्याचा प्रयत्न होता, बट किंवा आमच्या यासीन सरांच्या भाषेमध्ये जेन्झी स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता. जेन्झी स्ट्रोक असेल सुद्धा, पण रन आली नाहीये. खंत एकच आहे की रन आली नाही, रन येणं इम्पॉर्टंट होतं. नाही, लेट्स टॉक अबाउट द फॅक्ट. इथून मात्र येणारे 2 चेंडू आणि चॅलेंज ओव्हरमध्ये 6 धावा करायच्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र पुन्हा एकदा
कनेक्शन तितकंसं चांगलं होत नाहीये. आधीच्या फलंदाजांकडनं जी चुकी झाली आहे त्या चुकीतून सुधारणा करणं गरजेचं आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जर इथून या एका चेंडूवरती 5 धावा आल्या नाहीत तर आपल्या खात्यातील 5 धावा मायनस सुद्धा होतील, याची खबरदारी बाळगावी लागणार आहे. त्यामुळे या चेंडूवरती अभी नाही तो कभी नाही, जिथे स्ट्राईक एंड वरती समीर पारकर पाहायला मिळतोय. मूळता नागेश्वर आवाज संघाकडून खेळतोय आणि आत्ताच्या मॅच मध्ये सुद्धा नागेश्वर आवाज संघाचं प्रतिनिधित्व करतो. यावेळेला मिडलच्या दिशेने फटका खेळलाय. डीप मध्ये लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावफलकावरती जरूर 21 धावा लागल्यात, मात्र त्यातून मायनस कराव्या लागतील 5 धावा. हे कटू सत्य स्वीकारूयात. 3 षटकांची सांगता, 5 फलंदाज बाद आणि 16 धावा ही परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही गोष्टी वेगळ्या होत चालल्यात. म्हणजे जर आपण पाहिलं बॅटिंग करत असताना बॅटमधून रन बनत नाहीये, रन येतच नाहीये, धावा बनत नाहीयेत आणि त्यावेळी दुसरी गोष्ट आपल्या माइंडमध्ये काय होते की 5 रन अजूनही मायनस. म्हणजे त्या ओव्हरमध्ये जितक्या तुम्ही स्पेल करून किंवा त्या ओव्हरमध्ये जितक्या धावा बनवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तो प्रयत्न व्यर्थ ठरला. म्हणजे त्या ओव्हरमध्ये जर कॅल्क्युलेटिव्ह आपण पाहिलं तर फक्त एकच धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि धावफलकावरती आपण पाहतो 16 धावसंख्या, 5 गडी बाद ही आतापर्यंतचा लेखाजोखा आहे. 2 ओव्हर अजूनही आहे. क्रिकेटमध्ये जर आपण म्हटलं की शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जर 20च्या ॲव्हरेजनी 40 रन सुद्धा यसी सर येऊ शकतात. म्हणजे एक फायटिंग टोटलकडे सुद्धा आपण जाऊ शकतो. बट त्यासाठी इम्पॉर्टंट आहे माइंडसेट, त्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुमचा अप्रोच, त्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुमची डिसिजन मेकिंग, त्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे तुमचा माइंडसेट. चला तुमच्या माइंडसेट या पॉइंटला पुढे घेऊन जाऊयात. अविनाश सुरती असा एक गोलंदाज आहे ज्याने पहिल्या 3 मॅच मध्ये एकही विकेट प्राप्त केली नाही आणि हा तोच गोलंदाज आहे ज्याने पहिल्या 3 मॅचची कसर 4थ्या मॅच मध्ये पार केली आहे आणि ज्याने एका षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद सुद्धा केलाय. हा माइंडसेट फार महत्वाचा आहे. बघा ना, इथून टीम मॅनेजमेंटचं कौतुक केलं पाहिजे ज्यांनी विकेट्स नसताना सुद्धा त्याला प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला, त्याला बॅक केला आणि हा पाठिंबा एका नवख्या खेळाडूसाठी फार महत्वाचा आहे. बघा ना, राजपुरी मुरुड या विभागातून बिलॉंग करणारा खेळाडू आज तलवार क्रीडांगणावरती ऐतिहासिक गोलंदाजी करतोय. सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर अशा पद्धतीची खेळी कौतुकास पात्र आहे. ऍब्सोल्युटली राईट. कारण का ज्या पद्धतीने एक टीम वरती विश्वास दाखवतो किंवा कॅप्टन जो असतो ना, कॅप्टनला एक गोष्ट चांगली माहित असते की आज भले त्याचा दिवस नाहीये किंवा आज भले त्याचा तो स्पेल येत नाहीये, बट त्याच्यावरती विश्वास ठेवला जातो. विश्वास यावरती ठेवला जातो की त्यांनी आतापर्यंत केलेली कारकीर्द पाहून किंवा विश्वास यावरती ठेवला जातो की त्याचा आतापर्यंतचा क्लास काय आहे. कारण फॉर्म तर टेम्पररी आहे ना. सो क्लासवरती विश्वास आणि क्लासवरती विश्वास ठेवूनच ती विकेट आल्या 3 आणि त्याच्यामुळं अविनाश नाव हे आपल्या सर्वांच्या लक्षात राहिलं. पण सध्या गरज आहे, जर मला विचाराल नागेश्वर आवाज संघाच्या रन बनल्या पाहिजे, जर मला विचाराल आत्ताच्या कंडिशनला तू कोणाची बाजू घेशील तर येस ॲब्सोल्युटली थोडासा मी फेवरेटिझम करीन. मी म्हणेल नागेश्वर आवाजच्या बाजूने मला जायचं आहे. रन बनवायचे आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेल आणि फलंदाज बाद. प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास आता सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. थँक्यू. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. बघा, सगळा काही नशिबाचा खेळ आहे. आवाजचा हा खेळाडू मूळतः नागेश्वर आवाज संघामध्ये खेळतो. क्षेत्ररक्षक कोण? सौरभ गव्हाणकर. हा सुद्धा आवाज नागेश्वर आवाज संघाकडनं सुद्धा खेळतोय. ये दुनिया गोल है. कमालीचा खेळ मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. 16 धावसंख्या करण्यासाठी अर्धा डझन संघ नागेश्वर आवाज संघाने गमावलाय. हे कटू सत्य स्वीकारावं लागेल. आणि येस, गुड्डा जाधव यांचा तो पॉइंट मी पुढे घेऊन जाईन. ऍज अ प्युअर प्रेक्षक म्हणून जर बघायला गेलो ना तर 5 षटकांच्या मॅच मध्ये एक फायटिंग स्कोर, सन्मानजनक धावसंख्या झालीच पाहिजेत. अन्यथा एकतर्फी सामना कोणालाच आवडत नाही आणि त्या मॅचला पुढे घेऊन जाणं फार गरजेचं आहे. कौतुक करूयात कृतार्थचं, ज्याने यथार्थ चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत प्रदर्शित केली आहे. चेर या विभागाला बिलॉंग करत असताना
एका छोट्याशा गावातून येत असताना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट जर मिळवत असेल ना, तर यापेक्षा सुवर्ण योग नाही. दुग्ध शर्करा योग म्हणावा ना, तो यालाच म्हणावा. एखाद्या गुणवंत युवा खेळाडूला हे उत्तम प्लॅटफॉर्म मिळणं म्हणजे ही स्वप्नवत गोष्ट आहे. आणि आज कृतार्थ हे मैदानाच्या आत हे स्वप्न जगतोय आणि हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी त्याला देऊयात शुभेच्छा. आणि मैदानाच्या आत आता मात्र नवीन फलंदाज अमित पारकर आहे. पारकर बंधू मैदानाच्या आत. इथून मात्र अमितला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. फुल टॉस ऑन साइडच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने खेळायचं होतं. या फटक्याला कुठेही खेळता येऊ शकला असता. या फटक्याला तुम्ही जास्त धावांमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. असं म्हणतात ना की हाफ चान्सेस कन्वर्ट करता आले पाहिजे होते, हे करता आलेलं नाहीये. ही सुद्धा इथून मात्र बाब लक्षात घ्यावी लागेल. 17 ही धावसंख्या जमा झाली आहे. कारण का फुलटॉस बॉल होता. फुलटॉस वरती मोठा फटका मारायचा प्रयत्न यापूर्वी आपण क्रिकेटमध्ये किंबहुना टेनिस क्रिकेटमध्ये म्हणजे फुलटॉस बॉल हा एक हॅपी बर्थडेचं गिफ्ट टाईप समजलं जातं, एक्सेप्ट केलं जातं. बट कधी कधी थोडं शांत संयमाने रन बनवणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहत होतो जर जस्ट ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता बॅटरचा, कारण का त्याला माहिती आहे की आपल्याला आता रन बनवायचे आहेत, विकेट्स गमवायच्या नाही आहेत, पाठीमागं बॅटरची एवढी फळी नाही आहे आपल्याकडे. सो आता आपल्याला थोडासा संयम ठेवावा लागेल. येस, एखादी ओव्हर आपण चांगली बनवू शकतो. या ओव्हरमधले एखाद दुसरा बॉल थोडासा ढकलून तर पाहूयात, प्रयत्न तर करूयात, रन तर बनवूयात, सिंगल डबल तर येऊ द्यात. नाही बघा ना, 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आत आहे. फुल टॉस यावेळेला मात्र ठोकलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर संजीवनी आणून देणारा नागेश्वर आवाज संघासाठी वेलकम सिक्सर. इथे आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर वन. तुम्हीच ठरलेत नंबर वन, तुम्हीच ठरलेत नंबर वन. थँक्यू. या इनिंग मधील पहिला षटकार 6 फलंदाज बाद झाल्यानंतर 4थ्या षटकामध्ये आलाय. खराब चेंडू होता, त्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं होतं आणि कुणाल मात्रेने ते चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलंय. 23 धावा जमा झाल्या आहेत. त्यात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू लटकलाय, अडकलाय, क्षेत्ररक्षक तैनात, विकेट जाण्याचं सत्र पुन्हा एकदा सुरू. मला ते बॉलिवूडचं गाणं आठवावं लागलंय, तू चल मैं आया. एका पाठोपाठ एक विकेट, फलंदाज बाद. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. हे वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. विकेट्स विकेट्स विकेट म्हणजे असं म्हणायला नको ॲज अ कॉमेंटेटर म्हणून, बट ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फक्त विकेट विकेट विकेटच चालल्यात, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा मॅच तेवढीच गरम करायची इच्छा प्रत्येक कॉमेंटेटरला असते की षटकार चौकार जेव्हा येतील तेव्हा आम्हाला सुद्धा एक अप्रोच वेगळा येतो, आम्ही सुद्धा पॉझिटिव्हली अजूनही ग्राउंडच्या आतमध्ये जातो. बट ज्यावेळी एकतर्फी सामना किंवा एकाच बाजूने विकेट्स डाऊन होत असतील त्यावेळी मॅचमध्ये तो फ्लो येत नाहीये. 7 गडी बाद, 23 ही धावसंख्या धावफलकावरती या ओव्हरमधला अजूनही शेवटचा एक बॉल अजून यायचा बाकी आहे. पण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवेश मात्रे आलाय आणि जेव्हा दोघे जण अर्थात अमित आणि देवेश जेव्हा एकत्र आले असतील आता या सीनला, पण त्यावेळी काय डिस्कशन झालं असेल, व्हॉट इन माइंड? नाही, इथून मात्र दोघांना सुद्धा येणाऱ्या 7 चेंडूंवरती कमीत कमी 3 ते 4 मोठे फटके खेळायचेत अशी चर्चा झाली पाहिजे. हा पॉझिटिव्ह माइंडसेट असला पाहिजे. मात्र जादू, मिरॅकल अशाच काहीतरी घडावं लागेल तर आणि तरच नागेश्वर आवाज संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून धावा येतील. चला, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. अर्थात बॅटिंग टीमने घेतलेला हा रिव्ह्यू आहे ज्या ठिकाणी अर्थात अंपायर डिसिजन राहिला होता फेअर डिलिव्हरी, बट त्यांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि सांगितलं की आम्हाला तिसऱ्या पंचांची मागणी हवी आहे ज्यामध्ये आम्हाला रीचेक करायचं आहे की हा वाईट बॉल आहे का. ही मागणी आहे. DRS चा वापर केलेला आहे. त्याच्यात थोडंसं थांबवतंय. मुख्य मंचावर जे मान्यवर आले होते त्यांच्यापैकी कोणाचा तरी मोबाईल विसरलेला आहे, त्यामुळे तो ओळख पटवून घेऊन जायचा आहे. आणि यानंतर होणारा सामना 7 स्टार थळ विरुद्ध SS ग्रुप अलिबाग.
असा सामना होणार आहे. सो दोनही टीम कॅप्टन्स मंचाच्या समोर उपस्थित व्हायचं आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. नाही बघा ना, इथून काय झालंय, डोंगर खोदला आणि उंदीर मिळाला अशी परिस्थिती झाली. वाईटची अपेक्षा केली, तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आणि हा फेअर डिलिव्हरी होती. यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं. नागेश्वरावा संघाच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होते. कौतुक करूया पुन्हा एकदा लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा या संघाचं. थँक्स टू IPL. ॲक्च्युअलमध्ये काय झालं सांगतो तुम्हाला. IPL मुळे खूप सारे नियम जे आहेत ना हे प्रेक्षकांना सुद्धा माहीत पडलेत, क्रिकेट खेळणाऱ्यांना माहिती पडलेत आणि मग त्यांना माहिती आहे की डोक्यावरून नाही शोल्डरच्या वरून गेल्यावरती सुद्धा म्हणजे शॉर्ट बॉलच असतो, त्याला एक वॉर्निंग दिली जाते. सो अशा गोष्टी क्रिकेटमध्ये यायला लागल्यात आणि अर्ली जल्लोष जो आपण करतो की म्हणजे जिंकण्याआधीच जल्लोष करायला सुरुवात करतो. IPLनी सांगितलं आता नाही जल्लोष करायचा, वाट पाहायची, थोडा वेळ जाऊ द्यायचा आहे. मॅचकडे वळतो. आकाश, पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी 7 स्टार थळ विरुद्ध SS स्पोर्ट्स अलिबाग दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. 7 स्टार थळ विरुद्ध SS स्पोर्ट्स अलिबाग. कॉमेंट्री बॉक्स. बघा इथून गोलंदाज मैदानाच्या आत येतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व पहिलाचा उत्कृष्ट गोलंदाज गैनीनाथ कटोरे मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी आलाय. मैदान क्रिकेटच्या असू देत किंवा राजकीय पटलावरचा असू देत, कामगिरी A1 करण्यासाठी गैनीनाथ यांना ओळखायला पाहायला मिळतं. मात्र इथे वाईड पासूनची सुरुवात केली आहे. एक्स्ट्राची धाव मिळाली आहे. ना दसरा ना दिवाळी, मात्र प्रतिस्पर्धी संघाला मिळालेली ही एक धाव हवीशी वाटणारी आहे. गैनीनाथ कठोरे अर्थात हे नाव घेतल्यावरती किंवा हे नाव घेतल्याशिवाय रोहा क्रिकेट पूर्ण होत नाही हे असं म्हणणं तरी वावगं ठरणार नाही. ॲट दी एज ऑफ 46+ म्हणजे 46 ते 47+ आताचं वय आणि तरीसुद्धा त्या फिटनेसने बॉलिंग करतोय. हाही मोठा फटका मारायचा प्रयत्नच राहतोय. धाव मात्र काही येत नाही आहे. गैनीनाथ कठोरे जो बॉलर म्हणून ॲज अ बॅटर म्हणून येतो आणि त्यांनी त्याच्या तालमीतून तयार खेळलेले सुद्धा खूप खेळाडू आज या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता पण त्याच वेळी आपण पाहिलं बॅट आणि बॉलचा संपर्क काही राहिला नाहीये. चेंडूवरती धाव मात्र मिळते. 22 मधून येणारी एक धाव. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकला जातो. धाव फलकावरती 25 ही धाव संख्या झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक व्हॉट्सअप वरती गोष्ट वाचली होती, म्हणजे आता काही लॉजिक नाही बनत पण या बॉल नंतर आपण त्याच्याबद्दल बोलूयात. मग 5वं षटक प्रगती पथावरती आहे. मोठे धावा आल्या पाहिजेत, त्यासाठी इंटेंट क्लिअर केला पाहिजे. यावेळेला प्रयत्न केलाय आणि हा प्रयत्न मात्र जाईल स्वर्गीय जयदीप शेखर बणा स्टँड मध्ये षटकारासाठी. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत एक नंबर. दोन फोर व्हीलर बाईक 3 जिमनी गाडी आणि थार. जिमनी गाडीचं स्वप्न प्रत्येक खेळाडूंनी आपल्या उराशी बाळगलं. तो स्वप्न साकारत असताना, तो स्वप्नाचा पाठलाग करत असताना एक षटकार तर जरूर आलाय पण अजूनही खूप धावा जमवायच्या आहेत. 31 धावसंख्या धाव फलकावरती अजून झालेली आहे. 3 बॉल अजूनही बाकी. 7 गडी बाद. गैनीनाथ कठोरे त्याच्या विरुद्ध देवेश मात्रेचा हा बॉल थोडासा गंडवणारा, थोडासा चकवणारा पाहायला मिळाला पण त्याच वेळी आपण चांगली लीड पण सेकंड रन घेण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या पंचांची परत एकदा मागणी केली जाते. एक फक्त डिवसणी द्यायची होती किंवा हुलकावणी द्यायची होती बॅटरला पण ते हुलकावणी डिवसणी कोणासाठी चांगली ठरले कोणासाठी वाईट ह्या बॉल नंतर अर्थात या पंचांचा आलेल्या निर्णयानंतर आपल्याला कळेल. पण रायगडमधली अशी एकमेव स्पर्धा, रायगड नव्हे तर महाराष्ट्रामधली एकमेव स्पर्धा ज्या ठिकाणी थार गाडी जिमने आपल्याला दिलेली जाताना पाहायला मिळणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी कार, साधी सुधी कार नाही तर जिमनी कार आपल्याला देताना पाहायला मिळणार. कोणाच्या घरात जाणार, कोणाच्या तालुक्यामध्ये जाणार, म्हणजे रोह्यामध्ये जाणार, मुरुडमध्ये जाणार की अलिबागमध्ये येणार
ही कार आणि हे कारसाठी चाललेलं हे स्वप्न आणि ही कार किंवा ह्या सगळ्या आहेत ना मटेरियलिस्टिक गोष्टी अशा मला तर वाटतात. बट त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जर तुम्ही प्लेअरला विचारणार ना की तुला कार पाहिजे की नावलौकिकता, तर तो म्हणेल की नावलौकिकता. मला माझा फेम पाहिजे, मला माझा फॅन बेस पाहिजे. फॅन बेस, नावलौकिकता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ना की बाकी सगळ्या गोष्टी स्वतःहून आपल्याकडे येतात. रवी किशन म्हणून एक ॲक्टर आहे, तो आपल्या पॉडकास्टमध्ये म्हटलेलं की आपल्यामधलं टॅलेंट आणि आपल्यामधलं कल्चर आणि आपल्यामधलं तो नेचर आहे ना, तो जर ग्रँड झाला ना, आपलं टॅलेंट मोठं झालं ना, मग मनी फॉलो करतो आपल्याला, बाकी लोक फॉलो करतात. आपण जी स्टाईल करू ती स्टाईलसुद्धा येते. कधी विचार केलेला आहेत का की एक बैल बकासूर त्या नावाचे टी शर्ट घालून कोण फिरले, बकासूरचे एक फॅन बेस बनला, प्रेमी ठरले, बैलगाडा क्षेत्र वेगळं आलं. पण त्याच्याहून एक गोष्ट लक्षात येते की किती पैसा जिंकतोय किंवा किती काय होतोय ते मॅटर नाही करत. व्हॉट मॅटर, तुमचं नाव, तुमचं फेम मॅटर करते. पंचांचा निर्णय येतोय, फलंदाज बाद आहे. आणखीन एक धक्का क्रमांक 8 येताना पाहायला मिळाला. 1 रन कंप्लीट झालेली, दुसऱ्या रनची हिलकावणी देताना फलंदाज बाद जरूर झाले. बट आता गोष्ट इथे येऊन पोचली आहे की नेक्स्ट बॅटर कोण येणार. नेक्स्ट बॅटर जो कोणी येणार तो नॉन स्ट्राईक एंडवरती राहिला. स्ट्राईकवरती जो बॅटर थांबलाय त्या स्ट्राईकवरच्या बॅटरनी एकच गोष्ट करायची, येणारे 2 बॉल 2 मध्ये 1 मार भावा. नाही बघा ना गुड्डा जाधव, एक गोष्ट इथून मात्र चर्चा करावी लागणार आहे. जे खेळाडू ज्यांना माहिती आहे माझा परफॉर्मन्स झालाय, ज्यांना माहिती आहे माझ्या 100+ धावा झाल्या आहेत, जे मानतायत की मी आता टॉपमध्ये पोहोचलोय, त्या खेळाडूंमध्ये काय चर्चा असेल. आता माझा गेम झाला पाहिजे. घरी जर आईला कळालं असेल ना तर आई सुद्धा म्हणेल, बाबा रे मी तुला ओरडणार नाही, काही करणार नाही, मात्र ही गाडी, जिमनी गाडी मला माझ्या घरासमोर पाहिजे. ही सुद्धा चर्चा रंगताना पाहायला मिळेल. ही खऱ्या अर्थानं हे स्पर्धेचं यश आहे. वाईट चेंडू जरूर आलाय, एक्स्ट्राची धाव जरूर धाव फलकावरती आली आहे. म्हणजे आता टॉपच्या स्कोरर बद्दल चर्चा करायची झाली तर एका बाजूला आकाश तवसाळकर पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चांगले काही फलंदाज आपण अनुभवले, ज्यांच्याकडे चांगला स्टँड राहिलाय, चांगल्या पद्धतीची इनिंग त्यांनी केली. अशा खेळाडूंमध्ये ही चर्चा नक्कीच रंगणार आहे. उन्मोकचंद खेळाडू यांना सुद्धा संदीपजी परदेशी यांच्या माध्यमातून बाईक आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर यांना सुद्धा संदीपजी परदेशींनी बाईक आणली आहे आणि बाईक सुद्धा अशी तशी नाही आहे. कमालीची बाईक, कमालीची गोलंदाजी, मैदानाच्या तारतम्य राखलं गेलंय. हा निव्वळ योगायोग नाहीये, यासाठी गुणवत्ता, मेहनत ठासून भरली आहे आणि ती कामगिरी आज लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा या संघाने मैदानाच्या आत करून दाखवली. नाही, ती करावीच लागेल ना, कारण का आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती किंबहुना आपण ज्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना, ह्या मैदानाच्या आतमध्ये खेळायचंही खूप जणांचं स्वप्न आहे. त्यांचंही स्वप्न अजूनपर्यंत पूर्ण नाही झालंय. सो प्रूफ करायची हीच संधी आहे. तू डगआउटमध्ये का आहेस किंवा तू स्टँडमध्ये का बसलायस आणि मी ग्राउंडच्या आत का आहे, हा डिफरन्स कळायला पाहिजे, कळायला किंवा सांगता आला पाहिजे. डायरेक्ट हिट आणि आणखीन एक विकेट. गैनीनाथ कटोरे, अनुभव आणि अनुभवाची परीक्षा आणि परीक्षेमध्ये गैनीनाथ कटोरे फुल पास. चिमणी गाडी आणि थार, चिमणी गाडी आणि थार. आमचं महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग. आहे साऱ्यांचा नेता लाडका शिवसेनेचा ढाण वाघ. नाही बघा, गैनीनाथ कटोरेंना माहिती आहे कधी कोणाची विकेट कशी पाडायची. मग ती क्रिकेटच्या पटलावरती असू देत, मग ती राजकीय पटलावरती असू देत. एक हुशार खेळाडू आहे, हरिहुन्नरी खेळाडू आहे. एज इज द ओनली नंबर हे त्यांच्यासाठी नक्की म्हटलं जाईल. वय वर्ष 47 आणि अजूनही 20 वर्षाच्या खेळाडूला लाजवावं अशा पद्धतीचा स्टॅमिना अजूनही त्यांनी जपून ठेवलंय. त्यासाठी आपण त्यांचं कौतुक करूयात. 5 षटकं जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता असणार आहे. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मान्यवर म्हणून पाचारण करतोय रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्मान्य अनंतराव गोंधळी साहेब आप्पा. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी होईल. आपण त्या ठिकाणी प्रस्थान करायचं आहे.
येस, सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. या नाणेफेकीच्या कौलसाठी अप्पा इथे आलेले आहेत. एका बाजूला सुमेध पत्रे जो की 7 स्टार टीमचं नेतृत्व करतोय. SS ग्रुप अर्थातच मंथन डाकी SS ग्रुपचे नेतृत्व करतोय. अप्पांना मी विनंती करतोय. येस, सुमेध पत्रे वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतो. अलिबागचा यंगस्टार मंथन डाकी एका बाजूला आहे. मी अप्पांना विनंती करतोय या सुपर 8 मधील तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकी तुम्ही करायची आहे. हेड कॉल केलाय SS ग्रुपने आणि हेड आलेला आहे. मान्यवरांचे आभार. मी मान्यवरांना विनंती करतोय आसनस्थ व्हायचं आहे. मंथन, टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? फिल्डिंगच करू आम्ही. मागील 3ही सामने ज्या पद्धतीने तुमचा संघ खेळलाय, असा कोणत्या खेळाडूवर विश्वास असेल का जो अजूनही चांगलं करतोय आणि अजून त्यापेक्षा चांगलं करू शकेल? मला माझ्या सर्व 11 प्लेअरवर विश्वास आहे. सर्वांनी चांगलं केलं तर नक्कीच ही पण मॅच आम्ही जिंकू. एकंदरीत आता या मॅचचा आढावा घेता, या मैदानाचा आढावा घेता, किती धावांवर प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. सुमेध पत्रे, अलिबागचा रफ्तार किंग, स्पीड किंग म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, म्हणजेच काय फलंदाजी करायची आहे. आता बॅटिंग लाईनअप आणि त्याच वेळेला काय रणनीती असतील आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न पहिल्या सत्रामध्ये असणार आहे? नक्कीच ही मॅच महत्त्वाची आहे आमच्यासाठी. तर समोरच्या संघाला जास्तीत जास्त रन करू आणि चांगला खेळून जिंकण्याचा प्रयत्न करू. निश्चितपणे इथून जर जिंकलात तर डायरेक्ट बक्षीस पात्र होणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा सामना आहे. आज आयकॉन म्हणून सुद्धा बऱ्याचशा सामन्यांमध्ये तू गेला, अलिबाग बाहेर सुद्धा बरंचसं क्रिकेट खेळलेला आहेस. त्यामुळे तो अनुभव पणाला लावत असताना ॲज अ कॅप्टन म्हणून ही स्पर्धा तुझ्यासाठी किती खडतर प्रवासाची ठरलेली आहे आणि किती तुला हे प्रसंग म्हणजे मी म्हणेन की थोडंसं कॅप्टन्सीला प्रॉब्लेमॅटिक होतोय, आणि पण तरीसुद्धा तुझा खेळ, तुझे सहकारी तुला सपोर्ट करत आहे. नक्कीच माझ्या संघामध्ये सिनियर पण खेळाडू आहेत. ते मला चांगला सपोर्ट करतात आणि चांगलं मार्गदर्शन करतात आणि सगळे खेळाडू माझे चांगले खेळतात आणि चांगला परफॉर्मन्स करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. SS ग्रुप अलिबाग या संघाने जिंकलाय टॉस. निश्चितपणे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु लो स्कोरिंग मॅच या मैदानावर क्रुशल मुवमेंटला जातात हे निश्चित आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलेलं आहे. आजच्या दिवसामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल का मला माहित नाहीये. हे गुलदस्त्यात आहेत. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आकाश मांजरेकर आणि दी गुड्ड्याचा जाऊ यांचा आपण आवाज ऐकताय. स्टेट इन विथ अस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कपिल ठाकूर सर यांचा आवाज आपण ऐकलात. म्हणजे अँकरिंग क्षेत्रामधलं हे नाव आणि हे नाव प्रचलित होतोय. म्हणजे ॲज अ कॉमेंटेटर म्हणून सुद्धा आपण ऐकलं आणि ॲज अ सूत्रसंचालक म्हणून सुद्धा आज मला पहिल्यांदा आय एम सरप्राईज सर की खूप चांगला वक्ता आमच्यामध्ये आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे की आमचा तो मित्र आहे. येस कपिल ठाकूर सर, थँक्यू सो मच आणि खूप चांगलं काम करताय. आणि चला आपण मॅचमध्ये वळतो, ज्या ठिकाणी 30 चेंडू आणि विजयासाठी 35 धाव्यांची आपल्याला गरज आपल्याला पाहायला मिळते. बघा, मी एक रसिक प्रेक्षक म्हणून या मॅचकडे बघायचं झालं ना, तर मी म्हणेन नागेश्वर आवाज संघाने सुरुवातीला काही विकेट्स मिळवल्या पाहिजे. इथून ब्रेक थ्रू मिळाले तर या मॅचला बघायला अजून आनंद मिळेल. अशा पद्धतीची चुरसता, रंगतता खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अर्थातच लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघाला माझी ही स्टेटमेंट थोडीशी कळवी लागली असेल. मात्र ॲज अ रसिक प्रेक्षक म्हणून जर या मॅचकडे पाहायचं असेल तर लो स्कोरिंगच्या मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग होतात आणि तो इंटरेस्ट वाढला पाहिजे. आणि इथून मात्र पंचांचा इशारा येतोय, उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. सलामीची जोडी मैदानाच्या आत. एका बाजूला सौरभ गवाणकर तर दुसऱ्या बाजूला टीम कॅप्टन फहद कळबसकर पाहायला मिळणार आहे. आणि गोलंदाजी बघाल तर शाकिब सिद्दीकच्या हातामध्ये चेंडू. रोहा एक्सप्रेस या नावाने त्याची नावलौकिकता. 30 चेंडू 35 धावा धावफलकावरती थांबवण्यासाठी शाकिब सिद्दीकच्या हातामध्ये चेंडू. बट ज्या फ्लोमध्ये फहद आहे, ज्या फ्लोमध्ये सौरभ आहे, तो पाहता ह्या 35 धावा तुम्हाला खूप टायनी वाटत असतील. बट मॅच किंवा आपण म्हणतो ना क्रिकेट हा खेळच अनिश्चितीचा आहे. आपण सांगू नाही शकत की कोणत्या चेंडूवरती काय होणार. पहिला बॉल लाऊड अपील आणि पहिल्याच बॉलवरती
पायचीत स्वरूपामध्ये LBW मध्ये विकेट प्राप्त झाली. इथून मात्र पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट आली आहे. नागेश्वर आवाज संघाने या मॅच मध्ये थोडासा इंटरेस्ट वाढवायला सुरुवात केली आहे. हीच अर्ली विकेट फार महत्वाची आहे. प्रतिस्पर्धी संघाचं मनोबल करण्यासाठी ही विकेट महत्वाची होती. 0 धावसंख्या, भ्रमाचा भोपळा फुटून गेला. डक, प्लॅटिनम डक की गोल्डन डक, याच्यामध्ये मी थोडासा कन्फ्यूज जरूर वाटत असेल, बट मला त्या कन्फ्युजनमध्ये सध्या पडायचंच नाही आहे. मला मॅचमध्ये जायचं आहे. बट एक गोष्ट मला जी नमूद करावीशी वाटते की बॉलर तर अपोजिट टीमने पण घेतलेले आहेत ना. म्हणजे जर आवाज संघाकडून आपण बघू तर त्यांच्याकडे सुद्धा बॉलर्स आहेत आणि ते सुद्धा विकेट घेऊ शकतात. बघा, गेम एकदम सगळ्यांसाठी समान आहे. 30 विकेट आहेत, तेवढ्याच स्टम्प्स आहेत, तेवढेच बॉल आहेत. सर एका बाजूने विकेट पडत होत्या तर मग दुसऱ्या बाजूने पण विकेट पडल्या पाहिजे. म्हणजे थोडासा साखर संघ असं म्हणेल की हा कॉमेंटेटर थोडासा आपल्या बाजूने न येता दुसऱ्या साईडने जातोय, बट हा खेळ आहे आणि थोडीशी रंगत, थोडीशी मजा आलेली सर्वांना आवडेल. 35 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती यश शाकिबने ब्रेक थ्रू चांगला दिलाय. फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर पाहायला मिळतात. बघा, कोर्लई मुरुड या विभागातून येणारा हा फलंदाज आहे आणि त्याचं आक्रमण इथून मात्र वादळी, वेगवान, विस्फोटक, वज्रप्रहार, वर्चस्व निर्माण करणारा हा षटकार. सरळ सहज, ॲज यू सेड आकाश सर, की सरळ आणि सहज आणि एफर्टलेसली मारलेला फटका. म्हणजे ताकद वगैरे किंवा चेहऱ्यावरती एक्सप्रेशन किंवा कधी कधी डोळे मोठे केले जातात, कधी कधी ओठ दाबले जातात, असं काहीच नाही. वन्स अगेन यस, इट्स अ टेकन. फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मयूर ही सगळ्यात मोठी विकेट. फलंदाज बाद. बघा, चित्तथरारक, चमत्कारी, चक्रावून टाकणारी चपलक ही कामगिरी मैदानाच्या आत आपण पाहतोय. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. चला घ्या, तिसऱ्या चेंडूवरती विकेट केली आहे. शाकिब सिद्दीकने सिद्ध करून दाखवलंय. स्वतःला सिद्ध केलं की प्रसिद्ध होता येतं आणि हीच कामगिरी मैदानाच्या आत प्रदर्शित केली आहे. आता 6 आला तर म्हणजे बघा ना, पहिला विकेट आली, त्याच्यानंतर 6 आला, नंतर परत विकेट आली आणि जर आता 6 आला ना तर मग मॅच मध्ये मजा येऊन जाणार. बघा, तुम्ही जे म्हटलात ना, एक तुझा तर एक माझा, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, किंवा आपण म्हणू शकतो की 4 दिवस बॉसचे 4 दिवस एम्प्लॉईचे, हेही गणित चालेल. म्हणजे वर्षभर काम करणारे आपले कामगार जे रोज सकाळी कामाला मुंबईला जातात किंवा काही अलिबागमध्ये आहेत, काही काहींचे हॉटेल्स आहेत, आज सगळे शटडाऊन करून आले असतील. कारण का, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आलेत आणि त्यांना एकच गोष्ट पाहिजे, ते कुठल्याच टीमच्या बाजूने नाहीत, ते फक्त क्रिकेटच्या बाजूने आहेत आणि त्यांना एकच गोष्ट आहे, क्रिकेट चांगला झाला पाहिजे, मॅचेस चांगल्या झाल्या पाहिजे, मॅच रंगल्या पाहिजे. शेवटच्या बॉलपर्यंत आहे ना, म्हणजे हाताची नव्हे तर पायाची बोटी नखं पण खाल्ली पाहिजे, इतकी चांगली मॅच झालेली आवडेल. नाही बघा, काही जण ऑफिस मधला दिवस संपवून आलेत, एक्स्ट्राचं काम बस देऊ नये म्हणून काही जणांनी फोन स्विच ऑफ केला, काही जणांनी सायलेंट केला, काही जणांनी म्हटलं मी फोन घरीच ठेवलाय. ही इतकी महत्वाची स्पर्धा आहे ना की प्रत्येकाला या स्पर्धेचा भाग व्हायचंय, आनंद लुटायचा आहे. बाटची एक जरूर होती, मात्र विकेट किपरने चांगल्या पद्धतीने फील्ड सुद्धा केली आहे. डॉट चेंडूची सांगता सुद्धा झाली आहे. शाकिब सिद्दीकचं हे षटक आता मात्र खूप इंटरेस्टिंग वाटू पाहते. लक्ष्मी विलास साखर संघाला या 35 धावा आता मात्र डोंगराप्रमाणे वाटू लागल्यात. ही परिस्थिती त्याने मैदानावरती निर्माण केली आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने धावतोय. इथे मात्र उलटी गिनती सुरू सुद्धा झाली आहे. आणखीन एका फलंदाजाला
तंबूचा रस्ता दाखवलाय देवेश म्हात्रेने आपल्या करिअर मधील वन ऑफ द बेस्ट कॅच इथून मात्र पकडली आहे. फलंदाज बाद. पब्लिक हीरो बोलते त्याला कभी नहीं वो झुकने वाला, कभी नहीं वो झुकने वाला, कभी नहीं वो झुकने वाला. धावून येतोय काटेला दिल से सलाम आपला शिकला. दिल से सलाम आपल्या शेटला, दिल से सलाम आपल्या शेटला. काही जण म्हणतील ही कॅच चिपकली, काही जण म्हणतील ही अंदाजे मिळाली. मी म्हणेन ही रोज केलेली प्रॅक्टिस आहे आणि त्या प्रॅक्टिसमुळं कॅच चिपकते. ही कॅच घेणं सगळ्यात कठीण कॅच. अशा कॅचेस जेव्हा जेव्हा झाले तेव्हा तेव्हा विक्रम झालेले आहेत. म्हणजे तुम्ही कुठलेही इतिहासाची पाने पलटून बघा, म्हणजे 1983चा वर्ल्ड कप बघून बघा, त्यामध्ये सुद्धा अशीच एक कॅच आणि मग वर्ल्ड कप आपल्याकडे आला. किंवा वुमन्स क्रिकेट जो झाला होता त्यामध्ये पकडलेली ती झेल जी थोडी उलट धावतच. ह्या अशा उलट कॅच पकडल्या ना की थोडेसे आकडेमोडी, थोडीशी गणितं, थोडीशी भाकीतं तुटताना पाहतो आपण. बट आपण म्हणतो की येस मॅच आहे, क्रिकेट आहे आणि थोडंसं आपल्याला वेगळं हवं आहे. क्रिकेटमध्ये चुरशीच्या मॅच झाल्या पाहिजे, आता व्हायला सुरुवात झाली. म्हणजे देवानी कौल दिला, मॅच बनवली, चित्रगुप्तानी लिहिलेलं खोडलं आणि परत एकदा रिरायटिंग केली की मॅच तुमच्यासाठी तापवतो. मग आता आपल्याला बघायचं आहे की मॅच जी तापवली आहे त्यामध्ये किती आतपर्यंत आपण जाऊ शकतो, किती थांबवू शकतो. शाकिबकडे बॉल. नाही, शुक्रवारचा दिवस आहे. शाकिबने आजचा दिवस गाजवलाय. प्रत्येक 2 चेंडूंच्या मागे 1 विकेट सुद्धा प्राप्त केलेली पाहायला मिळते. कौतुकास पात्र कामगिरी आहे. तुम्ही या ओव्हर पर्यंत म्हणताय, माझं लक्ष 3ऱ्या ओव्हरकडे जात आहे. यावेळेला कमालीची गोलंदाजी लास्ट मोमेंटला ठरवलं. चांगली कामगिरी आहे. चांगला फ्लो आणि त्याचवेळी ज्या पद्धतीने स्लो टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे यापूर्वीचे चेंडू जर बघाल तर तुम्ही थोडेसे अटॅकिंग राहिले होते, फास्ट टाकण्याचा प्रयत्न, हलकासा कट पण करत होता. बट आता मात्र थोडा का होईना बट स्लो वरवन टाकण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. आणि स्कोर कार्ड आपण जर पाहिलं, जी दुसऱ्या बॉलवरती 6 आली होती त्याच्यानंतर कम्प्लिटली त्यांनी रन थांबवले आहेत. 6 आणि 3 ओव्हर हॅट्रिक, षटक समाप्त. येस, वासुदेव नाखवा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लक्ष्मी विला साखर कोळीवाडा या संघासाठी. ओव्हर यू कॉमेंट्री बॉक्स. नाही, मी म्हणेन का येऊ नयेत, असे पारितोषिक आली पाहिजेत. हा सामना वन साइडेड होता कामा नये. आम्ही काय म्हटलंय, आपल्याला ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेली पाहिजे आणि हे प्रसंग, हे अनुभव, हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षक खऱ्या अर्थानं मैदानावरती तोबा गर्दी करतोय. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबवरती पाहतायत ना, त्यांच्यासाठीच हे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहेत. एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीच्या फ्लड लाईट्स असाव्यात त्या पद्धतीच्या या लाईट्स पाहायला मिळत आहेत. अगदी त्याच वेळेला एका बाजूला कोणीतरी कालव्यांचा आस्वाद घेतोय, कोणीतरी फ्राय केलेल्या बांगड्याचा आस्वाद घेतोय. अर्थात फूड स्टॉल सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर पाटील यांनी षटकार लगावलेला आहे. त्यांच्यासाठी जयेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना जीपे केलेलं आहे. वासुदेव नाखवा प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे. ओव्हर यू कॉमेंट्री बॉक्स. नाही बघा, वासुदेवजी नाखवा यांनी आता मात्र पारितोषिक लगावलीत. आणखीन एखादा मोठा फटका आला ना तर पारितोषिक डबल करायला ते अजिबात कमी करणार नाहीये, असं हे व्यक्तिमत्व आहे. मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी आता मात्र फिरकीची गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. अमित पारकर मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. फहदला त्याच्या समोर खेळणं सोपं नाहीये, किंबहुना फहद समोर अमित पारकरला सुद्धा गोलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये. फहद 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 कलबस्कर. आज फहद कलबस्कर काहीतरी वेगळी संजीवनी खाऊन आलाय. आज तो थांबणार नाहीये. एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा त्यांना दे. शिवसेनेचा वाघ आहे नक्कात आहे, शब्दात आहे पेट. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवी शेठ. लय लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवी. 6 आला नाही याचं मला दुःख अजिबात नाहीये, कारण का शाकिबने सुद्धा एक षटकार खाल्ला होता. बट त्याच्यानंतर त्याने काय म्हणतात तो कमबॅक करून दाखवला होता, विकेट्स घेऊन दाखवल्या होत्या. सो फहदने पहिल्या बॉलवरती षटकार मारलाय, याचं कौतुक यस आहे मला. बट त्याचवेळी अमित या दर्जाचा गोलंदाज आहे की तो कमबॅक करून दाखवू शकतो. फिरकी आहे, बोटं फिरवता येतात त्याला. बोटं फिरवली, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतात पण ते येईपर्यंत वन बाउन्स, चेंडू सीमा पार. धावा लागल्या 4. हैदराबाद के 100% आयोजन अलगे.
थँक्यू सो मच. लगातार 3 षटकार जर मारले तर निलेश चौलकर यांच्याकडून 2,000 रुपये आणि सागर फाळके यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ओव्हरड्यू कॉमेंट्री बॉक्स. नाही बघा ना, क्षेत्ररक्षकाला केवळ प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागली. ज्या पद्धतीने इतकी रूम दिली ना, त्याने मैदानाच्या बाहेर बंगला सुद्धा बांधला. चौकार आलाय. चौकारामुळे आता मात्र पुन्हा एकदा लक्ष्मी विलास साखर संघाने कामगिरी सुसज्ज करायला सुरुवात केली आहे. ड्रायव्हिंग सीट वरती बसलेत. व्हील आता मात्र पाहिजे त्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न. या प्रयत्नांमध्ये एक चान्स आला होता, एक अपॉर्च्युनिटी आली होती, ती कन्वर्ट करता सुद्धा आली पाहिजे होती. बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी आहे. कॅप्टनची विकेट इथून मात्र कैवल्य पाटीलने जर कॅच पकडली असती ना, तर मात्र फार वेगळं चित्र असतं. बघा, हे अशा कॅचेस पकडता आल्या पाहिजेत. इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे ना, हे हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करता आले पाहिजेत. नागेश्वर आवाज संघासाठी अमित पारकरने ही संधी उपलब्ध केली होती, मात्र इथे नशिबाची साथ मिळाली. सर सलामत तो पगडी 50, देव तारी त्याला कोण मारी, ही परिस्थिती मैदानाच्या आत उद्भवतीये. 17 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद. फुल टॉस बॉल आणि फुल टॉल वसूल केला जातोय. षटकार. पहिल्याच बॉल वरती आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. तो एक ऑस्ट्रेलिया टीमचा डायलॉग आठवला, यू नेव्हर ड्रॉप अ कॅच, यू ड्रॉप अ वर्ल्ड कप. सेम मी म्हणेल यष्टी रक्षकाला, तू कॅच ड्रॉप नाही केलीस मित्रा, तू वीर दमदार आमदार प्रीमियर लीगची ती ट्रॉफी, तो चषक ड्रॉप केलेला आहेस. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन एक मोठा फटका, यावेळेला मिड ऑफ क्रॉस केला जाईल. आणखीन एकदा आबेल मुझे यार, हा चेंडू सीमा रेषा पार. योजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. क्लास. 8 धावांची गरज आहे. 27 आतापर्यंत झालेल्या आहेत. स्लोअर वन, पण त्याच्यावरती सकवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय जरूर आणि षटक समाप्त. 2 षटकांच्या खेरीज 27 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. शाकिबनी केलेली मेहनत थोडीशी वाया गेलेली दिसली. येस, निश्चित रूपाने ही मेहनत वाया गेली असं आपण म्हणू शकतो. बघा, तुम्ही बकासूरची चर्चा केली होती, फुलटॉस टाकला म्हणजे तो आ बैल मुझे बार, आणि अशी परिस्थिती मैदानावरती आपण पाहिली. किशोर नाईकने, फहद कळबसकरने या इनिंगला फार छान पद्धतीने कन्वर्ट केलंय. या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये शाकिब सिद्दीकीने जे कमावलं ते दुसऱ्या षटकामध्ये गमावलेलं पाहतोय. तिसरं षटक, ज्याची मला भीती होती, तो षटक इथे मात्र आलाय. इथून नागेश्वर आवाज संघाने जर या 10 धावा खर्च केल्या नाही तर या मॅच मध्ये कलाटणी मिळू शकेल, कारण प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यातून 5 धावा मायनस सुद्धा होतील. हे विसरून चालणार नाही. हे स्पर्धेचे रूल्स, रेग्युलेशन्स, टर्म्स, कंडिशन्स फार महत्वाचे आहेत. क्रिकेटमध्ये म्हणजे जेव्हा क्रिकेट स्टार्ट झालं होतं ना, जेव्हा टेस्ट क्रिकेट होतं त्यावेळी टेस्ट क्रिकेटमध्ये सेकंड चान्स असतो. म्हणजे म्हटलं जातं ना की आपण आपलं जे आयुष्य आहे ना, हे T20 सारखं नाही आहे. आपलं आयुष्य एका टेस्ट क्रिकेट सारखं आहे. लाईफ ऑलवेज गिव्ह यू अ सेकंड चान्स. हा सेकंड चान्स शाकिब सिद्दीकच्या नावाने आलेला आहे. देवाने सेकंड चान्स दिलेला आहे. जर इथे 5 धावांची ओव्हर आली तर काय होईल? रन्स मायनस होतील. रन्स नाही होणार. 10 धावा द्यायच्या नाहीतच, कारण का 8 रनच विजयीसाठी आपल्याला हवे आहेत. सो 10चं टार्गेट नाहीये माइंडमध्ये, एकच टार्गेट आहे, 5 पेक्षा कमी धावा त्यांना द्यायच्या आहेत ह्या ओव्हर पुरतं. नेक्स्ट ओव्हरला काय होईल ते देवाला माहिती. पण ह्या ओव्हरसाठी एक गोष्ट किंवा एक भाकीत आपण करू शकतो की फक्त 5 धावांची ओव्हर शाकिबने टाकली पाहिजे. नाही, आपण आपले खयाली पुलाव बाजूला ठेवूयात. 18 मध्ये 8ची आवश्यकता आहे. आणि मग अशातच गोलंदाजाची वेगवान गोलंदाजी. शाकिब सिद्दीकने पहिलं षटक जिथे समाप्त केलं होतं त्याच माइंडसेटने पुन्हा एकदा त्याने मैदानाच्या आत पदार्पण केलेलं पाहायला मिळतोय. क्रिकेट इज ऑल अबाउट माइंडसेट. मॅच कुठल्या दिशेने जाते हरकत नाहीये, मी माझं 100% देणार, आणि त्यासाठीचे प्रयत्न शाकिबचे मैदानाच्या आत आपण पाहतोय. चॅलेंजिंग ओव्हर आणि त्याच वेळी हे विहंगम दृश्य ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात.
एक दृश्य मॅचच्या आत पण चालू आहे. शाकिब वरती आक्रमण केलंय, चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचलाय, एक धाव घेतली, बॅट हातातून सटकली, बॅट पडली, पण त्यानंतर एक ग्रामीण खेळाडू, आपण म्हटलं की बॅट उचलताना पाय लागू, बॅट हातात सटकली, पाया पडल्याशिवाय बॅटवरती घेणार नाही. काही क्रिकेटर सर आपण बघितलेत ना, बॅटला एक फटका जोरात मारल्यावरती बॅटला किस सुद्धा करताना पाहायला मिळतात, चुंबन घेतात बॅटचं. कारण का बॅटवरती प्रेम. सचिन रमेश तेंडुलकर म्हटले, तुम्ही तिची इज्जत ठेवा, ती तुमची इज्जत करेल. नाही, निश्चितच ना, त्या बॅटने तुम्हाला वर आणलंय, त्या बॅटने तुम्हाला नावलौकिक दिलंय. आणि यावेळेला मात्र दुष्काळात 13वा महिना. बघा, मराठीमध्ये आणखीन एक म्हण आहे, घर फिरले की घराचे वासही फिरतात. तशीच काहीशी परिस्थिती मैदानाच्या आत पाहायला मिळते. आउटसाइड लेग स्टंप, चेंडू मात्र वाईट डिलिव्हरी आहे, परिस्थिती सुद्धा वाईट आहे, हे विसरून चालणार नाहीये. 29 धावा, 3 फलंदाज बाद झालेत. टार्गेट होतं आपल्याकडे 35 धावांचं आणि त्याचं पाठलाग इथे मात्र एक मोठा फटका, मॅच फिनिश, अशी काहीशी इक्वेशन मैदानाच्या आत आपण पाहतोय. तो मोठा फटका आलाय का? येस, इट इज. इथे मात्र चेंडू विवेकने पकडलाय जरूर, मात्र पाय सीमा रेषेला लागलाय हे स्वतः सांगतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार, ही मॅच झाली आहे फिनिश. लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघ यांचं करूयात आपण कौतुक. कौतुक करूयात वासुदेव नाखवा, आशिष नाखवा यांचं, ज्यांच्या संघाने आता मात्र ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत. वेल डन, बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर देम. प्रीमियर लीग भरली पडते, प्रीमियर लीग भरली धन्यवाद, धन्यवाद. दमदार मुख्य मंचावर आमदार साहेबांचं पुन्हा एकदा इथे आगमन झालेलं आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि स्वागत सुद्धा षटकाराने त्यांचं झालेलं आहे. लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघ हा सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि दोनही संघांनी हात मिळवणी केल्याशिवाय मैदानाच्या बाहेर यायचं नाहीये. आणि त्यानंतर सन्माननीय दमदार आमदार साहेबांचं हे आयोजन पाहून 45 स्पोर्ट्सने या स्पर्धेसाठी, आजच्या दिवसासाठी 45 स्पोर्ट्सचे ब्रँडेड टी शर्ट सुद्धा या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केले. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यस, ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. नाही, इथून मात्र आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. असा एक खेळाडू जो पहिल्या 3 मॅचेस मध्ये फ्लॉप ठरला, ज्याला विकेट मिळाली नाही, मात्र मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू बनला आणि ज्याने आता मात्र 4थ्या मॅच मध्ये 3 फलंदाजांना बाद केलं, ओव्हर हॅट्रिक साध्य केली. आपल्या करिअर मधील सुवर्ण क्षण अनुभवत असताना इथून मात्र आपण पाहतोय अविनाश सुरती ठरतोय या मॅचचा मान ऑफ द मॅचचा मानकरी. राजपुरी मुरुड या तालुक्यातून येत असताना अलिबागच्या या तलवार क्रीडांगणावरती या खेळाडूचा खेळ रंगला आणि त्या खेळाडू समोर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज अक्षरशः शरणागती